क्रमांक 3 स्नेहा दुबे. लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, बोलल्या त्या मगाशी. हा, चला लक्षवेधी क्रमांक 3 पुकार. लक्षवेधी क्रमांक 3. कोण उत्तर देणार? छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, आता पावसाळा सुरू झालेला आहे. थोडा उशिरा का होईना पाऊस सुरू झालेला आहे. सगळ्यांना थोडा दिलासा मिळालाय की पाऊस सुरू झालाय. पण आम्ही वसई विरारमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हा पावसाळा म्हणजे एक वरदान नसून एक शाप झालेला आहे की काय असं वाटायला लागलंय. आपण जेव्हा म्हणतो पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, नैसर्गिक आपत्ती आली आहे, तेव्हा अध्यक्ष महोदय 4-4 दिवस 5-5 दिवस जेव्हा मुसळधार पाऊस पडतो, नद्या तुडुंब भरतात, धरणं तुडुंब भरतात, धरणांचे दरवाजे उघडले जातात आणि तेव्हा जे पाणी शहरामध्ये येतं त्याला पूर परिस्थिती म्हणतात अध्यक्ष महोदय. पण वसई विरारची ही परिस्थिती आहे की केवळ 4 तासाच्या पावसामध्ये अध्यक्ष महोदय संपूर्ण परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. कालची प्रसार माध्यमांवरचे व्हिडिओ सगळ्यांनी पाहिले असतील. वसईच्या नाल्यांमध्ये रस्त्यावरून चालणाऱ्या 2 4-चाकी वाहनं अध्यक्ष महोदय वाहून गेली. इतकी दयनीय अवस्था वसई विरारची झालेली आहे अध्यक्ष महोदय. महानगरपालिकेला स्थापन होऊन 16 वर्ष झाली अध्यक्ष महोदय. 16 वर्षामध्ये एक पिढी मोठी होते, पण या 16 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय एकात्मिक भूमिगत गटार व्यवस्था महानगरपालिकेने स्थापन केली नाही. स्टॉर्म वॉटर ड्रेनेज मास्टर प्लॅन तयार केला नाही. ज्या वेळेला पूर परिस्थिती निर्माण आली तेव्हा निरीचा 12 कोटी खर्च करून अहवाल मागवला, पण या निरीच्या अहवालाची अंमलबजावणी केली नाही. नैसर्गिक प्रवाहामधले कांदळवन स्थलांतर करण्यासाठी हायकोर्टाची परमिशन घेणं आवश्यक होतं. ही परमिशन्स अजून यांनी घेतल्या नाही आहेत अध्यक्ष महोदय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अध्यक्ष महोदय, प्रश्न विचारते अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय मी जे आता तुम्हाला सगळं सांगितलं हे 100% खरं आहे. हे उत्तरामध्येच यांच्या अध्यक्ष महोदय त्यांनीच पुरावे दिले. ते म्हणतात नवीन स्टॉर्म ड्रेनेज व्यवस्थेकरता काम सुरू आहे. निरीच्या अहवालासाठी अंमलबजावणी करण्यासाठी निधीची तजवीज करण्यात येते. कांदळवनाच्या स्थलांतरासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात येते. 16 वर्ष अध्यक्ष महोदय यांनी काय केलं, माझा हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. आणि माझे 4 स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, प्रश्न विचारण्याच्या आधी माझी एकच विनंती आहे अध्यक्ष महोदय. आज वसईतल्या प्रत्येक आईची भावना मी आपल्यासमोर मांडते. प्रत्येक मूल जेव्हा शाळेत जातं आणि पाऊस सुरू होतो तेव्हा त्या आईच्या मनात एकच प्रश्न येतो अध्यक्ष महोदय की माझं मूल सुखरूप परत घरी येईल की नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. अध्यक्ष महोदय, माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न हा आहे की ह्या सगळ्या नियोजनासाठी कारणीभूत असणारे जे वसई विरार शहराचं जे शहर अभियंत्याचं पद आहे अध्यक्ष महोदय, ते 4 वर्ष रिक्त आहे. ह्या सगळ्या नियोजनाची दुर्दशा करणाऱ्या, दर्जेदार रस्ते, भूमिगत गटार व्यवस्था आणि निरीची अंमलबजावणी न करणाऱ्या वसई विरार महानगरपालिकेच्या प्रभारी शहर अभियंत्यांना सरकार निलंबन करणार का? आणि त्या जागी तात्काळ सक्षम शहर अभियंता पदावरती तात्काळ सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करणार का? अध्यक्ष महोदय, माझा दुसरा प्रश्न आहे की ह्या पूर परिस्थितीला कारणीभूत असलेल्या नाले सफाईमध्ये शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि मी पुराव्यांसहित त्याची ACB चौकशी व्हावी ह्याचं पत्र शासनाला दिलेलं आहे. ह्याची चौकशी शासन करणार का? आणि या भ्रष्टाचारामध्ये सामील असलेल्या अधिकाऱ्यांवरती शासन कठोर कारवाई करणार का? माझा तिसरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय की निरीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासन महानगरपालिकेकडनं पाठपुरावा करून घेणार का? त्यासाठी काय पावलं उचलणार? आणि पूर परिस्थिती, नैसर्गिक होल्डिंग पॉइंट आमची बावखळं आहेत अध्यक्ष महोदय. ही वसईमधली 3000 बावखळं वाचवण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी शासन काय धोरण बनवणार? हे माझे 4 स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, त्यांनी जो शहर अभियंता त्यांचा जो प्रभारी आहे तर निश्चितपणे तिथे जर प्रभारी असेल जर हा शहर अभियंता तर तिथे आपण एक चांगला सक्षम अधिकारी लगेचच्या काळामध्ये आपण नेमणूक करू अध्यक्ष महोदय. नालेसफाईच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय जे सदस्यांनी मांडलं
खरं तर म्हणजे उत्तरात मला दिलं 100% नालेसफाई, पण कुठेही 100% नालेसफाई होत नसते अध्यक्ष महोदय. आणि जवळजवळ वसई विरारच्या ह्याच्यामध्ये 191 किलोमीटरचे नाले आहेत. त्यामुळे त्यांचं जे म्हणणं आहे हे नालेसफाई झालेली नाही आहे हे खरं असणार आहे, कारण ते बोलतात तिथे आपण सभागृहामध्ये ते खरं धरतो अध्यक्ष महोदय. त्यामुळे त्या नालेसफाईचा 8 दिवसामध्ये आपण त्याचा चौकशीचा अहवाल मागवू अध्यक्ष महोदय. आणि जर त्याच्यामध्ये खूप काही अनियमितता असेल तर निश्चितपणे त्याच्यामध्ये कारवाई केली जाईल अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, ही जी परिस्थिती आहे, कारण वसई विरार असं पूर्ण बशीसारखं खोलगट भाग आहे, तिथे खरं तर आधीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस निरीनी एक अहवाल सादर केला होता होल्डिंग पॉड करण्यासाठी वगैरे, पण अध्यक्ष महोदय त्यावेळेस निधीची तरतूद झाली नसल्यामुळे ते काम होऊ शकलं नाही अध्यक्ष महोदय. पण आपण आता जे त्याचा जो भौगोलिक भाग आहे म्हणजे महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत तिथे 7 शहरी भागामध्ये आपण STP केंद्र उभारण्याचं आहे. त्याच्यामधलं 30 MLDचं तर आपण उभारलेलं आहे, 103 MLDचं काम चालू आहे. आणि 2 प्रकल्पाच्या निविदा आपण नगरोत्थान आणि अमृतकडनं आपण ह्या वसईला आपण बराचसा फंड आत्ता दिलेला आहे अध्यक्ष महोदय. पण तरीसुद्धा ही सर्व परिस्थिती जी वसईची आहे जशी सदस्यांनी मांडली अध्यक्ष महोदय, तर त्याचा एक आपण निर्देश दिलेले आहेत की पूर्ण वसईचा त्यांनी त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय दिलेलं आहे की ह्या जी हायकोर्टची परमिशन किंवा कन्सल्टंट वगैरे याची गरज नाही अध्यक्ष महोदय. त्यांनी पूरनियंत्रण आराखडा, कारण त्यांच्याकडे आधीच सगळं नाले किती आहेत काय असे त्याच्याकडे अहवाल आहे, त्यांनी तो पूर्ण आराखडा तयार करून जर शासनामध्ये त्यांना सबमिट करण्याचे आपण निर्देश दिलेले आहेत अध्यक्ष महोदय. आणि आपण त्यांना ह्या सगळ्या आराखड्यासाठी अर्बन चॅलेंजमध्ये असेल किंवा अमृतमध्ये असेल किंवा मित्रातर्फे आपण निधीची त्यांना तरतूद करून देऊ शकतो अध्यक्ष महोदय. तर त्या पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत, कारण ही पुराची परिस्थिती दरवर्षी वसई शहरामध्ये येते आणि पूर्णपणे त्याचा आराखडा तयार करून जर कामं नाही केली तर हीच परिस्थिती कायम राहील. त्यामुळे त्यांनी तो आराखडा लवकरात लवकर तयार करून दिला तर शासन त्याला तरतूद दिली अध्यक्ष. अध्यक्ष महोदय, या उत्तरामध्ये महानगरपालिकेकडून जे उत्तर आलेलं आहे मंत्री महोदयांना ते सपशेल खोटं उत्तर आहे अध्यक्ष महोदय. यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की रस्त्याची उंची वाढवणे, गेट बसवणे इत्यादी कामं महानगरपालिकेच्या निधीमधून केलेली आहेत. मला एक तरी गेट यांनी अध्यक्ष महोदय दाखवावा किंवा त्याचा फोटो तरी दाखवावा. इतकी खोटी उत्तरं देऊन मंत्री महोदयांची जर दिशाभूल करत असतील अध्यक्ष महोदय हे, आणि दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते अध्यक्ष महोदय. कप बशी सारखी सिच्युएशन आहे, हे उत्तर तर ह्यांना खूप सोयीस्कर झाले अध्यक्ष महोदय. ही कप बशीची भौगोलिक परिस्थिती आता तर निर्माण झालेली नाही आहे, ही पूर्वीपासून परिस्थिती अशीच आहे. मग आता 2017 पासून का दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते अध्यक्ष महोदय? या पूर परिस्थितीचं नियोजन करण्यासाठी, शहराचं नियोजन करण्यासाठी जे जबाबदार अधिकारी त्या पदावर वर्षोनवर्ष बसलेले आहेत अध्यक्ष महोदय, त्यांच्यावर जोपर्यंत निलंबनाची कारवाई होणार नाही अध्यक्ष महोदय, तोपर्यंत महानगरपालिकेतला कुठलाही अधिकारी सक्षमपणे काम करणार नाही. ठोस इथे अध्यक्ष महोदय कारवाईची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. आणि मी कळकळीची विनंती करते अध्यक्ष महोदय की ही कारवाई चौकशी नालेसफाईचं जे म्हणतायत, मला